मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना म्हणजे 2 तळ्यामध्ये 2 व्यक्ती वाहून गेले, बुडाले, त्यांचा बुडून मृत्यू झाला अशा ठिकाणचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. आणि ते ज्या बाबांनी बघितलं ते 2 व्यक्ती मृत व्यक्ती ते त्यांचा पण मित्रांनो हे जे बाबा आहे ना यांनी बघितलंय ते बुडताना. कुठल्या याचा आहे तो? हा कोणता खालचा? नाही पण त्याची क्वालिटी वेगळी असेल ना. तांदूळ बारीक येतो का? हा पाऊस झाल्यामुळे आता चारा झाला. हा ना. नाही आता पाऊस 2 दिवस आहे कमी, परत उद्या परवापासून जास्तच आहे. पण पोळ्याच्या दिवशी जास्त पाऊस आहे. हा जाऊ ना धरण पाहून येऊ ना. या आंब्याला नव्हते आंबे आले वाटते या वर्षी. याला आले ते का? हा लोणच्याचं चांगलं होतं ना या आंब्याचं. काही का आंबे लय आंबट राहते. ही पण वर आहे ना. हा हा तिकडे तिळ होती. आता पान दिसतो ना झाडाचा. हा हा इथून तर हा साला पट्टी ते करते. एवढी पट्टी ते करते. ते साईडला आपली वाली तिकडून मग सगळं काय वरायचं भरपूर मोठं धरण आहे. पण भरपूर पाणी त्याला. पाणी फक्त पासून एवढंच पाणी इकडून जात थोडं. हळूहळू पण झालं ना. मित्रांनो तुम्ही बघू शकता धरण नाही का. मित्रांनो आता आपण आलो तळ्याजवळ. बाबा आता आपल्याला दाखवणार दोघांचा मृत्यू जिथं झाला ना तर तळ बघा आता मित्रांनो केवढं भरपूर खोल असेल ना ते. इकडं ना इथून इकडं खोल आहे ना ते. इकडं मग कमी आहे. इकडं लयच किती एवढा असेल पाणी असेल. इथून गाड्या वगैरे येते कशा? मग गाड्या ह्या वरून जाते कशा. हा इकडून. हा तरी भरपूर पाणी हो. मग तसं होतं. मग नाही इकडे जास्त पाणी आहे ना ते खोलीला. या साईडला जास्त खोल करेल. माणसं पडले ना इथून ना. हा इथून पडेल. आणि इकडं ह्याला आणून बांधे. एक तिकडे ठोक्याला खुटा. हा हा म्हणजे खुटा ते तिकडे डुंगी दिसत नाही का. हा तिकडची तिकडे बांधे. पण मी काही इकडे लक्ष दिलं नाही. बरोबर. याला सोडला असं पाण्यात बस तो सोडला गेलो घेऊन. इकडून कोण लक्षच दिलं नाही. ते वरती निघेलच नसत तेव्हा ठोकून. नंतर मग ते निघालं. तिथे ना दोघांचे बुट चपला इडच होते. कापड होता. ते कापड आज नाही सांगलीमध्ये आहेच. बरोबर. नाही
त्यांनी जायचंच कशाला पोहायला? ते गाई गुरु अंडे असतील ना हा हा मध्ये दिलं असतील लोटून म्हणजे ढकलून दिलं असं म्हणजे जायचं दोन. मध्ये. आणि तो पोरगा थोडा डोक्यात आहे ह्या मंद बरोबर बरोबर. तो गेला आणि मग तो कुठं खाली जात असं वर निघत असेल हा गेला आणि तोही गेला तसं घेतला ओढून. पण त्याची तब्येत जास्त होती ना. तब्येत जास्त होती. ते वडिलांची झाली कमी आणि वाढलाच म्हणजे काहीच तब्येत नाही. म्हणजे तिथं काढला तो पोरगा अगोदर इकडे काढेल आणि त्याचा वडील हे झाडचेच त्या शेजारी दोघं पार तिथंच. संध्याकाळी 7:30 का 8 काढला असं. मग खोली तरी भरपूर खोल असेल ते. नाही इकडं पुष्कळ खोली आहे ना ते. हम्म. कितीपर्यंत पाणी राहतं इथे मध्ये. हा ना. हा असं एवढं ना हम्म. पाणी राहतंय. पोहायची जागा नाही ना अशी. आंघोळीला आंघोळ करायची घरी इकडे काढायला केली असती. मग तिकडे काय जीव गमवावा लागला. आता हे वरती जर पाणी होतं मग तिकडे जा आंघोळ करायची ना. मग एवढं खोलात यायचं एवढं लांब यायचं. ते असं नेमकं असं हा असं पाय सरकून जात असतील ना. मग मध्ये मध्ये ओढतात ते. मग पूर्ण जीवाला बेतलं ना ते. आंघोळ काय कामाची पडली. इकडे बाहेर पाणी असताना बाहेर पाणी केलं. मग इथूनच मी चादर आणली एक लाकूड आणलं चांगलं झाड तोडून मग अशी डोली करून नेलं चादरीमध्ये बांधून. अगोदर मुलगा नेला मग त्याची गव झाली वडी नाही बा त्याचे. तर बा ढोर जायला असतील तिकडं 7-8 जण गवसा त्याला. बरोबर. तर बा ढोर आहेत पण तोच नाही बा. हम्म. मग तो इकडं काढणार होता ना त्याचाच पुतण्या त्यावेळी त्याला म्हणे तुझी चप्पल म्हणतो माझ्याकडेच आहे. मग तिकडं म्हणे 2 चपला कोणाच्या आहे नाही म्हणतो. मग आम्हाला समजलं का नाही तो इथंच गेला. दोघे इथंच गेले. मग तो घरी नेला आणि घरून परत आम्ही आलो. परत आले मग 2-4 पोरं ना सारखे उतरले पोर तो हिड सापडला आहे म्हणतो खालीच. मग तो म्हणजे वरती आलेला नव्हता तो तोही पर्यंत. नव्हता येत. तो असा उभा होता. हा असं तोंड खाली होता. खाली असेल तो. हाय तेवढं सोपं आहे तळ पण अवघड आहे पण. मग नाही माणसाने येऊच नाही ना. ज्याला पोहता येतं त्याला काही अडचण नाही यायला. काहीच नाही. ज्याला पोहताच अंतर येत नाही नाही. ना काही एवढी आणि अंतर काहीच नाही त्याच्यामध्ये. पण आणि मध्ये चिखल असेल सगळं. चिखल नाही फक्त असं थरी बसलेली ना. खरी चिखल. बसेल बरोबर. ते पाय चिकन सरकून जाते. दगड काही वाळू राहते म्हणजे पाय मग चिकन नाही एकदम. हा याला दगड लावेलच नाही फक्त खड्ड करून हे हा. करून ठेवलं त्यांनी. फक्त काय त्या पिचिकनीला दगड लावले. हम्म. जेवढं चांगलं आहे तेवढं ते. त्याला असं काही तार पण लावू नाही शकत. नाही ते फारीसनी दिले बांधून. हा फारीस लोकांचं काय पैसे काढून खाय काम राहते. हा मग काय खड्डा करून द्यायचं हा. आणि जायचं नाही. मग ते तिकडे भरपूर आंबे हो. हा मग तिकडे आंबेच आहे. आता इथून इकडे ना ते आंबेच लागले इथे. ते आंबे कोण फॉरेस्ट मध्ये जाते का मग? आणि ते पलट भेटले ना हा, हा. त्याच्यामध्ये